पिंपरी चिंचवड येथील मोशी डेपोवरती वेस्ट टू एनर्जी ह्या प्रकल्पाजवळ मी सध्या उभी आहे. इथे 65 तासाहून अधिक तास झाले इथे काही जे नागरिक होते ते ह्या मलब्याखाली अडकलेले आहे. त्याच्यामध्ये जी इमारत होती ती कोसळलेली आहे. त्याच्यातले जे कचऱ्याचा ढिगारा आहे तो त्याच्यावरती पडलेला आहे. याच्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी. काय सांगाल की जो बिल्डिंग आहे ती एक मजल्याची परमिशन होती पण तिथे 3 मजली बिल्डिंग बांधलेली आहे? निश्चितपणे त्या इमारतीची जी प्रक्रिया आहे त्याची चौकशी समांतर पातळीवरती सुरू आहे. प्रशासकीय पातळीवर त्याची योग्य पद्धतीने कारवाई देखील केली जाईल. परंतु आता आम्ही जे प्राधान्य दिले सर्वोच्च आमचं लक्ष केंद्रित आम्ही केलं. त्या इमारतीमध्ये जे नागरिक फसलेले आहेत, नागरिक त्यांना बाहेर काढणं, कोणत्याही परिस्थितीतून त्यांना बाहेर काढणं, त्यासाठी आमची संपूर्ण यंत्रणा काम करते. वेगवेगळ्या मशिनरींचा वापर आपण करतो. त्या इमारतीचा वरचा मजला आपण क्रश केला आणि त्याचा आता राडारोडा हटवल्यानंतर आतमध्ये त्या इमारतीमध्ये प्रवेश करण्याची सुरक्षित जागा तयार करून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये अडकलेले जे नागरिक आहे त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आमचं लक्ष केंद्रित याच दिशेने केलेलं आहे. आणि एक स्पेशल कटर आणले, नेमकी ते काय आहे सांगू शकाल? त्या जे 2 आपण कटर आणलेले आहेत त्याला डिमोलिशन एक्सक्लेव्हेटर असं म्हणतात. त्या यंत्राने जो कॉन्क्रीटचा भाग आहे तो क्रश केला जातो. त्यामुळे आतमध्ये त्याचा मोठा प्रेशर खालच्या फ्लोअरवर येत नाही. त्यामुळे वरच्यावर ते क्रश करून ते 2 मशीनने आपण तो वरचा फ्लोअर क्रश केला. आता त्याचा मलबा हटवण्याचे काम चाललं आहे आणि लवकरच आपण त्या इमारतीचा ज्या पुढचा मजला आहे त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी सुरक्षित जागा शोधून आतमध्ये प्रवेश करू. म्हणजे आज हे बचाव कार्य पूर्ण होईल का, काय सांगाल? आम्हाला निश्चितपणे खात्री जलद गतीने आमचं संपूर्ण यंत्रणा काम करत आहे आणि लवकरात लवकर आम्ही आतमध्ये प्रवेश करून आतमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढू. स्पेशल कटर मागवून रात्रीपासून यांचे काम सुरू झालेले आहे. तसेच याच्यामध्ये जे मिथेन वायू आहे त्याचं पण प्रमाण कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये जास्त असतं. त्यामुळेही हा कचरा हलवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. आणि याच्याचमुळे जे आतमध्ये लोक आहेत त्यांना पण किती वेळा सोडवण्यात येईल ह्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नीलम चापुडे, LS मराठी, पिंपरी चिंचवड.